जिल्ह्यात 28 नोव्हेंबर 2025 रोजी 11 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर दरेकसा एरिया कमिटीचे काही उर्वरित सदस्य आत्मसमर्पण करण्यात बाकी होते। त्यासाठी गोंदिया पोलीस नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करण्याचे प्रयत्न सुरू असताना दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी दरेकसा एरिया कमिटीचे कमांडर रोशन बडेजा वय वर्ष 35 यांसह सुभाष रव्वा वय वर्ष 26, रतन पोयाम वय वर्ष 25 अशा 3 नक्षलवाद्यांनी गोंदिया पोलिसांच्या समोर आत्मसमर्पण केलं। तीनही नक्षलवाद्यांवर 20 लाखांचं बक्षीस होतं। त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील नक्षली चळवळीला हादरा बसलाय आणि गोंदिया जिल्ह्यातील नक्षलची चळवळ आता नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचं दिसून येते। तर महाराष्ट्र शासनाच्या आत्मसमर्पण योजनेअंतर्गत शस्त्र सोडून मुख्य प्रवाहात आलेल्या सर्व नक्षलवाद्यांचे योग्य ते पुनर्वसन करण्यात येत असून गोंदिया जिल्हा पोलीस दलामार्फत अजूनही नक्षल चळवळी सक्रिय असलेल्या नक्षलवाद्यांना यावेळी शस्त्र सोडून मुख्य प्रवाहात येण्याचं आवाहन करण्यात येतंय। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।